आणखीन एक मोठी ब्रेकिंग बातमी समोर येते। अमरावतीमध्ये सध्या तुरीची नोंदणी सुरू आहे, पण प्रत्यक्ष तूर खरेदीला मुहूर्तच सापडत नाहीये। हमी भावापेक्षा कमी भावाने शेतकऱ्यांकडून तुरीची खरेदी सुरू आहे, तर एका क्विंटल मागे 500 ते 600 रुपयांचं नुकसान होते। तातडीने तुरीची शासकीय खरेदी चालू करण्याची मागणी आता शेतकरी करतात। तर शासनाने आधारभूत दरानुसार तूर खरेदीसाठी 3 फेब्रुवारीपासून ऑनलाईन तूर नोंदणीला सुरुवात केली, मात्र 10 दिवस उलटून देखील केवळ ऑनलाईन नोंदणीच सुरू आहे। प्रत्यक्षात तूर खरेदीला अजून सुरुवात झालेली नाहीये, त्यामुळे तूर खरेदीला मुहूर्त केव्हा सापडणार असा सवाल अमरावती जिल्ह्यातील शेतकरी करतायत। हमी भावापेक्षा कमी भावाने शेतकऱ्यांच्या तुरीची खरेदी होत असून तुरीला हमीभाव 7500 आहे, मात्र अमरावतीमध्ये खासगी बाजारात 6900 ते 7100 भाव तुरीला मिळतोय। एका क्विंटल मागे 500 ते 600 रुपयांचं शेतकऱ्यांचं नुकसान होत असल्याने तातडीने तुरीची शासकीय खरेदी चालू करावी अशी मागणी अमरावती जिल्ह्यातील शेतकरी करतायत। तर अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमधून आढावा घेत शेतकऱ्यांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। सोयाबीन कापसानंतर विदर्भामध्ये तुरीचं सुद्धा मोठ्या प्रमाणात उत्पादन केलं जातं, मात्र आता सध्या तुरीचे भाव मोठ्या प्रमाणात पडलेले आहे। मी सध्या अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर हजारो क्विंटलची आवक जी आहे तुरीची होत आहे। सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडला असताना आता पुन्हा एकदा तुरीवर सुद्धा सावट सापडलेला आहे। माझ्यासोबत काही शेतकरी आपण त्यांना विचारा, आता कुठनं आले तुम्ही? तुरीचं सध्या काय भाव आहे? तूर माझी 7100 रुपये गेली आहे। माझं खूप नुकसान झालं आहे। 7,000पासून तर आता सध्या तूर खपत आहे 7300 पर्यंत, आणि कास्तकाराचं एवढं नुकसान होत आहे की ज्यावेळेस कास्तकाराचा माल निघायचा होता त्यावेळेस 9000चे भाव होते, 12000चे भाव होते। आज कास्तकाराची आवक वाढता वाढता तुम्ही एकदम तुरीचे भाव 6800 पासून 7500 पर्यंत मॅक्झिमम तूर 7200 रुपये खपून जाईल, आणि त्यात आवक खूप आहे आणि गव्हर्नमेंटने यासाठी केंद्र सुरू करावे अशी आमची इच्छा आहे। सोयाबीन मध्ये पहिले सवाल दिला झालो आम्ही, सोयाबीन 3700 रुपये विकले मी आज, आणि त्याच्यात आता तुरीचे भाव असे, आमचं कसं भागन? सरकारकडे काय मागणी असणार आहे? सरकारकडे आम्हाला भावच पाहिजे, कर्जमाफी काही घेणदेण नाही, आम्हाला भाव पाहिजे फक्त मालाला आमच्या, बाकी काहीच नाही। आपल्या देशातला माल आपल्या कास्तकाराला फायदा झाला पाहिजे, विदेशातल्या कास्तकाराला फायदा नको करून द्या। म्हणजे देशातल्या कास्तकाराला फायदा झाला पाहिजे, या पद्धतीने त्यानं धोरण निभावे। 7000 ते 7100 पर्यंत खऱ्या अर्थानं तुरीचे या ठिकाणी भाव येत आहेत। त्यामुळे तातडीने जे आहे नाफेडचं तूर केंद्र सुरू करावी अशी जी मागणी अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केलेली आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।